नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. सगळ्यांना कालच गुढीपाडवा झाला आणि गुढीपाडव्याच्या खूप काही शुभेच्छा सगळ्यांना परत एकदा. मित्रांनो, जो काही आपला रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता होता, शासनाने आपल्याला सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांना गोड बातमी कळेल. तरी ही बातमी अजून बहुतेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आहे. खरंच जो काही नमो शेतकरी हप्ता आहे तो शेतकऱ्यांचा हप्ता मिळणारा होता, मिळेल का नाही, का परत किती तारखा जातील ते थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, हा जो काही हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा, हा ज्या शेतकऱ्यांचे मागचे काही हप्ते पेंडिंग होते अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 29 तारखेला म्हणजेच शनिवारी हे हप्ते बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये DBTच्या माध्यमातून जमा झाले. आता हे जे काही हप्ते आहेत हे DBTच्या माध्यमातून जमा होत आहेत. आता बहुतेक आता DBT म्हटलं म्हणजे याला काही तारीख नसते, वेळ नसते, काही नसतं, ऑनलाईन असतं. रात्री दिवस हा कधीही हे जे हप्ते आहेत हे आपल्याला मेसेज येतो, कधीही हे आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होता. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हे जे काही हप्ते आले नसतील तर त्यांच्या अकाउंटमध्ये आज हा जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आहे, म्हणजेच 2000 रुपये तो डिपॉझिट होईल. जर काही शेतकऱ्यांना अजून देखील हा हप्ता आला नसेल तर याच्यासाठी खाली कमेंट करा. याच्यावर देखील सोल्युशन आपल्याकडे असतं. म्हणजे कोणाला फोन लावायचा, काय करायचं, कोणत्या पोर्टलवर जायचं, चेक कसं करायचं, ते सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. पण तुर्तास तरी एवढंच सांगेल की हे जे काही हप्ते आहेत हे 8 दिवस हे चालूच असतात. कोणाला 1 दिवस आधी, कोणाला 2 दिवस, कोणाला 3 दिवस, म्हणजे हे 3-4 दिवसांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत असतात. त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. हा जो काही हप्ता आहे हा ठरलेला हप्ता आहे. हा तुमच्या अकाउंटमध्ये 1-2 दिवसांमध्ये किंवा आज देखील तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुमची चिंता सुटत असते. धन्यवाद.